म्हाळुंगे पोलीस ठाण्यात शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या विरुद्ध जेसीबीच्या संदर्भात एक गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये आता 3 आरोपींचा जो आहे त्या ठिकाणी समावेश केलेला आहे। खाजगी रिकव्हरी एजंट जे आहेत ते असल्याचं ते समोर आलेलं आहे। तो जेसीबी जो आहे तो येळवंडे या फिर्यादीकडून जो आहे तो घेत जप्त केल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उपायुक्त शिवाजी पवार सर आहेत। सर, काय सांगाल? हे 3 एजंट जे आहेत त्या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आले, त्यांचे गुन्हा दाखल करण्यात आला, नक्की कसा त्यांचा सहभाग या कटामध्ये होता? हे जे 3 आरोपी जे अटक केलेले आहेत ते प्रायव्हेट रिकव्हरी एजंट आहेत। त्यांनी जो जेसीबी जे तक्रारदार आहेत येळवंडे यांच्या ड्रायव्हरकडनं जप्त केला होता आणि जप्त केल्यानंतर ज्या डेझिग्नेटेड पार्किंगला गेल्यानंतर जे बँकेचे लीगल ॲडवायझर आहेत त्यांच्याशी संपर्क केला। लीगल ॲडवायझरनी त्यांना सूचना केली होती की सदरचे मशीन जप्त करण्याची आवश्यकता नाही, ते ARC मध्ये ऑलरेडी गेलेले आहेत। तर त्यामुळे तो मशीन जे आहेत ते मूळ यांना मालकांना परत करा अशा सूचना त्यांच्या होत्या। तर ते जे मशीन आहे रिकव्हरी एजंटनी ज्यांच्याकडनं ताब्यात घेतलं होतं त्यांना देणं अपेक्षित होतं। त्यांना न देता त्यांनी यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत शशांक हगवणे यांच्या ताब्यामध्ये ती मशीन त्या ठिकाणी देऊन टाकली। तर या सर्व कटामध्ये आपण पाहिलं तर आता शशांक याच्यासोबत हे 3 त्याच्या सांगण्यावरून काम करत होते असं दिसून येते। आता तो एक त्यांच्या कॉन्स्पिरसीचा पार्ट होता की नाही या संदर्भात आपण अधिक तपास करत आहोत। पण ही बँकेची सूचना नसताना देखील या तिघांनी हे केलं। हा जेसीबी जो आहे तो या ठिकाणी उचलण्यात आला किंवा जप्त करण्यात आला। हा कुठल्या पार्किंगला जो आहे तो नेऊन ठेवण्यात आला, तिथून पुढे कसं झालं त्या जेसीबीचं? आणि तो जो आहे चाकणमध्ये कडाचीवाडीच्या ठिकाणी ते पार्किंग आहे, तर त्या पार्किंगमध्ये ते घेऊन गेले होते आणि बँकेचे ऑफिशियल्सची पार्किंगचे जे ओनर आहेत त्यांना इंटिमेशन नसल्यामुळे त्यांनी तो घेतला नाही। म्हणून मग लीगल ॲडवायझरशी त्यांनी संपर्क केला आणि तो जेसीबी मशीन जो आहे तो परत देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत। नक्कीच जेसीबी मशीन जो आहे तो पुन्हा देण्याच्या सूचना केल्या असताना देखील त्या 3 एजंटनी जो आहे तो जेसीबी मशीन पुन्हा ज्या तक्रारदार येळवंडे यांच्या ड्रायव्हरला न देता शशांककडे दिला। अशाच प्रकारचा अनेक तपास जो आहे तो आता या ठिकाणी म्हाळुंगे पोलीस जे आहे ते या ठिकाणी करतील। नक्की या कटामध्ये शशांक चा हात त्या तिघांवर किती होता याचा देखील तपशील जो आहे तो काही दिवसानंतर या ठिकाणी समोर येईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।